आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. याच्या आधी तुम्ही प्रश्नवाली कुठे गेलेली, झोपलेली होती काय? की लोक जे वर्गणी मंडळासनी देतात त्यांनी पण मंडळांनी सूचना चांगल्या कार्याला वापर करा. डॉल्बीमुळे एकेकाने हार्ट अटॅक आल्या, त्याला कोण जबाबदार सांगा. घरं पडल्यात तर आपल्यासारख्या लोकांना त्रास होते, लहान मुलांना काय त्रास होत असेल लेसर शोचा. तुम्हाला लोक चांगलं कुठं म्हणणार, डॉल्बी लावलं म्हणून चांगलं म्हणत नाहीत. राजकीय पक्षांनी ह्या ज्या देणग्या दिल्या जातात त्या खरोखर आपल्या सत्कारणी लागतात का, त्याकडे बघावं असं मला वाटतं. जेव्हा गणेशोत्सव येतोय त्याच वेळेला डॉल्बीचा विषय प्रत्येक वेळी बाहेर काढला जातोय. सभा असतात त्यावेळेला पण लावला जातोच, त्यावेळेला आरोग्यावर परिणाम होत नाही का, हा पण प्रशासनाने विचार केला पाहिजे. गणेशोत्सव आला तर डॉल्बीच्या वेळेला परिणाम होतो का? मर्यादा आवाजाची ती जी पाळली जात नाही. नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, आपला सर्वांचा लाडका बाप्पा म्हणजेच गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव सार्वजनिक गणेश मंडळांनी कशाप्रकारे साजरा करावा याविषयी आपण नागरिकांशी बातचीत करणार आहोत. चला तर मग थेट जाणून घेऊया नागरिकांकडून. नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता काही दिवसातच आपला सर्वांचा लाडका बाप्पा म्हणजेच गणेशोत्सव येतो आहे, तर काय सांगाल? डॉल्बी विषय बोलायचं झालं तर डॉल्बी 12 नंतर बंद करावा लागतो. त्यामुळं गणपती म्हणजे कुठलंही वाद्य न लावता न्यायला लागतो. 12च्या आतच डॉल्बीला परवानगी असते आणि डॉल्बी लावण्याला काय हरकत नाही, पण ती जे डेसिबल असते त्यांचं मर्यादा आवाजाची ती जी पाळली जात नाही. त्यामुळं लोकांना, पेशंटना, लहान मुलांना त्रास होतो, मिरवणुकीतल्या लोकांना त्रास होतो. त्यामुळे तुम्ही काय सांगाल काका? काय नाही, राजकीय लोक जे वर्गणी मंडळासनी देतात त्यांनी पण मंडळांनी सूचना चांगल्या कार्याला वापर करा असं त्यांनी सांगायला पाहिजे. एवढीच आमची इच्छा आहे. आणि डॉल्बीला पण निर्बंध यायला पाहिजे, आवाजाची मर्यादा यायला पाहिजे, रात्री 12च्या आत सगळे व्हायला पाहिजे, म्हणजे शांत व्हायला पाहिजे. लोक आता मध्यंतरी घटना घडल्या 2-4 डॉल्बीमुळे एकेकाने हार्ट अटॅक आल्यात, त्याला कोण जबाबदार सांगा. घरं पडल्यात त्याला कोण जबाबदार. म्हणून काय डॉल्बीला शासनाने निर्णय चांगला कडक घ्यावा. इको फ्रेंडली गणेशोत्सवाबाबतीत तुमचं काय मत? गणपती चांगलीच स्कीम आहे ती, तशी काय हे होण्यासारखी नाही. आणि डॉल्बीचं तुम्ही डॉल्बी आपण मुळापासून लेसर शो आणि हे तुम्ही जर लहान मुलांना गणपती मिरवणूकमध्ये घेऊन आला तर लेसर आपल्यासारख्या लोकांना त्रास होते, लहान मुलांना काय त्रास होत असेल लेसर शोचा आणि डॉल्बीचा. आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं आहे महादोरला लोकांना काय त्रास होते ती. त्यामुळे डॉल्बीची कुठं तर त्याची मर्यादा पाहिजे, 1 बेस किंवा तेवढाच काहीतरी मर्यादा. आता 12 नंतर तुम्हाला लावूनच येत नाही, तर डॉल्बी लावून डॉल्बीला 3-3 लाख रुपये 5-5 लाख रुपये काय त्या डॉल्बीचा तसा उपयोग आहे. त्यापेक्षा सामाजिक कार्य त्याच्यातनं काहीतरी तालमीकडनं झालं तर ते चांगलं आहे ना. तुम्हाला लोक चांगलं कुठं म्हणणार, डॉल्बी लावलं म्हणून चांगलं म्हणत नाहीत. कुठलं सामाजिक कार्य झालं बाबा, कुठल्या नेत्याकडनं पैसे मिळाले तुम्हाला चांगल्यापैकी, तर तुम्ही सामाजिक कार्य किंवा तालमीला कुठं तर त्याचा खर्च केला तर उपयोग चांगला होईल नाही त्याचा. डॉल्बीचा तसा आणि लेसर शोचा काही उपयोग नाही, फक्त ते दांबरदणक्यासाठी उपयोग, बाकी काही नाही. गेल्या वर्षी तुम्ही बघितलात रोडला 12 नंतर तर पोलीस यंत्रणेनं काही लावून दिलं नव्हतं. 12ला सगळं शो बंद. मग डॉल्बीला उपयोगच काय आहे? त्यापेक्षा सकाळी तुम्ही काय असेल ते करा रिकामा ना, डॉल्बी न लावता. लेझिम आहे, ढोल पथक आहे, काय तर त्यातलं असं कुठलं तर नाही तर तालमीसाठी काय तर त्यातलं प्रबोधन काय तर करा. काय उपयोग आहे डॉल्बीचा? त्या आमचं तर मत आहे सरळ सरळ बंद व्हावं. राजकीय नेत्यांकडून मोठमोठ्या मंडळांना मोठमोठ्या देणग्या दिल्या जातात आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती, तर राजकीय नेत्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळात गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचा सण आहे. या सणात ज्या गोष्टीसाठी आपण सण साजरा करतो आहे त्याला पूर्ण फाटा देऊन आता हे अगदी वेगळ्या प्रतीला त्यांनी आपल्याला हे केले. डॉल्बी हा मुळात स्वीकार्य नाहीच आहे. डॉल्बीमुळं आपण आता बघतो आहे की बऱ्याच लहान मुलांना किंवा ज्यांना हृदयरोग आहे त्यांना त्या डॉल्बीची किती तिची तीव्रता ठेवावी, आणि त्या डॉल्बीमुळं खरोखर माणसांची मृत्यू पण झालेले आहेत. आणि मला वाटते की ह्या सगळ्याला फाटा देऊन राजकीय पक्षांनी ह्या ज्या देणग्या दिल्या जातात त्या खरोखर आपल्या सत्कारणी लागतात का, याकडे बघावं असं मला वाटते. आणि डॉल्बीला पूर्णपणे आता थांबवावं आणि डॉल्बीसाठी मुळात राजकीय पक्षांनी आग्रह करू नये असं मला वाटतं. दादा, तू एक आता तरुण आहेस, कुठल्या तरी मंडळाचा तू कार्यकर्ता असशीलच, हां, तर आता तुला काय वाटते कशा प्रकारे मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा?
हे प्रत्येक वेळेला जेव्हा गणेशोत्सव होतोय तेव्हा फक्त डॉल्बी, त्याच वेळेला फक्त डॉल्बीचा विषय होतोय. इतर वेळेला राजकीय पक्षांच्या सभा असतात, गांधी मैदानात एवढे मोठमोठे सेटअप त्यांनी लावलेले असतात, त्यावेळेला कोण डॉल्बीचा विषय काढत नाही. तिथं पण डेसिबलचं प्रमाण जास्त असते. जेव्हा गणेशोत्सव येतोय त्याच वेळेला डॉल्बीचा विषय प्रत्येक वेळी बाहेर काढला जातोय. एक तरुण वर्गाची अपेक्षा असते, एक 6 तास 8 तास वर्षातून एकदा कायम कोणीही हट्ट धरत नाही की डॉल्बी हवाच डॉल्बी हवाच. फक्त गणेशोत्सवा दिवशीच प्रशासन जागा होते की डॉल्बीला विरोध करा. अनेक मंडळी जागा होतात की डॉल्बी नको डॉल्बी नको. असं होता कामा नाही. एक ठराविक वेळ घालून दिलेली आहे. त्यावेळेस ही साऊंड सिस्टीम ही लागलीच पाहिजे, कारण प्रत्येक तरुणाचे हा एक सगळ्यात मोठा सण असतो महाराष्ट्रातला. प्रत्येक तरुणाची अपेक्षा असते की डॉल्बी लावला पाहिजे, काहीतरी एन्जॉय झाला पाहिजे, यासाठी डॉल्बी असतोय. इतर वेळ नेत्यांच्या सभा वेळेला ते डॉल्बी प्रत्यक्ष सगळं चालते. फक्त गणेशोत्सव आला की डॉल्बीला विरोध होते. हे होता कामा नाही. नियम हे सगळ्यांना सारखे झाले पाहिजे. पण आता डॉल्बीमुळं हा आरोग्यावरही परिणाम होते, याविषयी काय? बरोबरच आहे. ज्या वेळेला डॉल्बी हा फक्त ह्याच्याच वेळेला साऊंड सिस्टीम वापरली जाते का गणेशोत्सवावेळी, इतर वेळेला पण वापरली जातेच ना. सभा असतात त्यावेळेला पण लावला जातोच, त्यावेळेला आरोग्यावर परिणाम होत नाही का, हा पण प्रशासनाने विचार केला पाहिजे. गणेशोत्सव आला तर डॉल्बीच्या वेळेला परिणाम होतो का? असं होत नाही. इथे अनेक ठिकाणी डॉल्बी वापरला जातो आहे, त्यावेळेला पण प्रशासनानं ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे की फक्त गणेशोत्सव आला तर डॉल्बीला विरोध करायचा का, अदरवाईज पण डॉल्बीला विरोध करायचा. नियम हा सगळ्यांना सारखाच असला पाहिजे. काका तुम्ही काय सांगाल? नाही, गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला किंबहुना सगळ्या भारतातला फार मोठा सण आहे. डॉल्बी लावण्याबद्दल काय शंका नाही आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं असं आहे की जे प्रशासनानं जी आवाजाची मर्यादा ठरवून दिलेली आहे किंवा त्याचा सार्वजनिक लोकांना, सिव्हिल लोकांना त्याचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. सण हा उत्सव हा मोठ्या प्रमाणात होत असतो, पण त्याचा आरोग्यावर देखील परिणाम होणार याची काळजी घेतली पाहिजे ना, हे सर्वात महत्त्वाचं. आणि ते जर नाही झालं तर त्याचा अनुषंगिक जो होणारा खर्च किंवा जो काय म्हणतात त्याला की आपण म्हणतो की अवैध खर्च वाढला जातो, तो खर्च जर विधायक कामासाठी जर केला, गोरगरीब लोकांना जर त्याची मदत झाली तर फार चांगलं होईल. त्याच्यातून काहीतरी नवीन समाजाला प्रेरणा देता येईल. कारण आजचा जर परिस्थिती बघितली तर महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे. त्याच्यातून एखादा उद्योगधंदा, रोजगार निर्मिती, एखाद्याला गरिबाला काम मिळालं ह्या पैशातून तर फार चांगलं होईल. या प्रशासनाने निर्णय घ्यावा, एवढं माझं मत आहे. उत्सव हा साजरा झालाच पाहिजे. उत्सवाबद्दल काही मत नाही की महाराष्ट्रामध्ये हा सर्वात मोठा उत्सव आहे, चांगला आहे. तो अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय योग्य पद्धतीनं आणि कायदा व सुव्यवस्थेचं पालन करून हा उत्सव साजरा झाला पाहिजे. काय सांगाल? गणेशोत्सव आता येतोय, बाप्पाचं आगमन होणार आहे काही दिवसातच. गणेशोत्सव मंडळांनी कशाप्रकारे हा गणेशोत्सव साजरा केला पाहिजे? सालाबादप्रमाणे ज्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा होतोय त्या पद्धतीनं साजरा झाला पाहिजे. वाजत गाजत सगळं आलं पाहिजे. आणि डॉल्बी, नुसतं डॉल्बी फक्त नाव दिलेलं आहे, हे स्पीकर आहेत काय, आणि हे काम आहे ध्वनी प्रदूषणाचं काम आहे. ह्याच्या आधी ध्वनी प्रदूषणवाली कुठे गेलेली, झोपलेली होती काय? बाकीच्या सगळ्यांचा आवाज वगैरे तुम्ही बघा जरा. आपण मोठ्यानं बोललो तरी तो आवाज कर्कश वाटतोय. आणि डॉल्बी हा पाहिजेच, डॉल्बी हा पाहिजेच. तर आपण या ठिकाणी पाहिलं की तरुण वर्गाची आणि एक असा वर्ग आहे की ज्याचा डॉल्बीला विरोध आहे. अशा प्रकारची मतमतांतर या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येतात. काही लोक म्हणत आहेत की डॉल्बी हवी आहे, तर काही लोकांचं मत आहे की डॉल्बीसाठी किंवा गणेशोत्सव मंडळांना जो राजकीय नेत्यांकडून पैसा मिळतो त्याचा सदुपयोग करावा, अशा प्रकारची भूमिका येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे, कोल्हापूर.